हे अनपेक्षित आहे. म्हणजे मराठीत दुष्काळात 13वा महिना अशी म्हण आहे, पण खरं तर आता ओल्या दुष्काळात सुद्धा 13वा महिना असं म्हणावं लागेल. इतका पाऊस पडलाय की तो 4 पट एकंदर वर्षभराचा जो काही पडतो पाऊस त्याच्या 4 ते 5 पट पाऊस या भागामध्ये जास्त पडलाय. पिकं वाहून गेलेली आहेत आणि काही काही ठिकाणी तर अशी वाहून गेलेली आहेत की जमिनीचा पृष्ठभागच खरडून गेलेला आहे. 1.5 लाखाची एक गाय असते, जर्सी गाय, अनेकांच्या 15-15, 20-20 गायी वाहून गेलेल्या आहेत, म्हशी वाहून गेलेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीनं वासलात लागलेली आहे, ज्या पद्धतीनं हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतंय ते अभूतपूर्व आहे. राज्य सरकारकडून गेल्या काही महिन्यांमध्ये, वर्षामध्ये जो एक आर्थिक बेजबाबदारपणा दिसून येतोय किंवा लोकानुनयी योजनांमुळे सरकार इतका खर्च करत राहिलेला आहे की ही मदतीची तजवीज करण्याची क्षमता राज्य सरकारमध्ये राहिलेली नाही. वस्तुस्थिती मांडलेली आहे की शिक्षणावरती जेवढा खर्च होत नाही त्याच्यापेक्षा अतिरिक्त खर्च, दुप्पट खर्च आपण या लाडकी बहीणसारख्या राजकीय शुद्ध योजनांवर खर्च करतो आणि अशा योजना म्हणजे बूड नसलेल्या भांड्यासारख्या असतात. नमस्कार, लोकसत्ता दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत. मराठवाड्यात जे काही घडतंय पावसामुळे, निसर्गाच्या अनपेक्षित माऱ्यामुळे जे काही घडतंय त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला दृष्टिकोन आजचा सादर करावा लागतोय. त्यामुळे तिथल्या सगळ्या नागरिकांसाठी, तिथल्या गुराढोरांसाठी, तिथल्या पिकांसाठी एक सहानुभूती व्यक्त करून त्या सगळ्या परिस्थितीवर भाष्य करायला हवं. हे अनपेक्षित आहे. म्हणजे मराठीत दुष्काळात 13वा महिना अशी म्हण आहे, पण खरं तर आता ओल्या दुष्काळात सुद्धा 13वा महिना असं म्हणावं लागेल अशी तिथे परिस्थिती आहे. पण जे काही मराठवाड्यात होतं आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकारला विलंब लागतो तिथे मदत योजना जाहीर करण्यामध्ये, ते पाहिलं की इंग्रजीत एक प्रकारचा असा एक वाक्प्रचार आहे, त्याची आठवण येते. म्हणजे तसं की तुम्ही शहाणे किती होऊ शकता याला मर्यादा असतात. एखादी व्यक्ती वेडपटपणा किती करू शकते त्याला काही मर्यादा नसते. आता हा वाक्प्रचार इथे म्हणजे शहाणपणा, वेडपटपणा या अर्थाने नाही वापरत आहे. हा मला आठवला तो राज्य सरकारकडून गेल्या काही महिन्यांमध्ये, वर्षामध्ये जो एक आर्थिक बेजबाबदारपणा दिसून येतोय तो पाहिला त्याची या वाक्प्रचाराची की त्यामुळे आठवण येते. म्हणजे असं की हे वर्ष सुरू होतानाच जवळपास 54,000 कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारला सादर करावा लागलेला आहे. त्यात आता हे सगळे जर प्रामाणिकपणे, पूर्णपणे किमान मदत द्यायची म्हटली या पूरग्रस्तांना, तरीसुद्धा एक 15-16 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. म्हणजे हे 54,000 कोटी, हे 15-16 हजार कोटी, जवळपास 70,000 कोटींचं अतिरिक्त दडपण आधीच आपल्या अर्थसंकल्पीय तरतुदींवरती आहे. त्याच्याबरोबरीनं लाख कोटी रुपयांची तूट अर्थसंकल्पामध्ये, महसुली तूट ही आपल्याला सहन करावी लागते. आणि या सगळ्याच्या जोडीला जवळपास 9 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे. आणि हे सगळं कमी म्हणून की काय, या सगळ्या या खर्चाची तोंड मिळवणी अशक्य आहे, तरीसुद्धा भूक भागत नाही खर्चाची म्हणून की काय लाडकी बहीणसारखी योजना आपल्याकडे लागू केली गेली. पण तिच्यावरचा खर्च प्राथमिक अंदाजानुसार 45,000 कोटी रुपये वर्षाला इतका होता. मागे अनेक दृष्टिकोनमध्ये आपण हे मांडलेलं आहे, ही वस्तुस्थिती मांडलेली आहे की शिक्षणावरती जेवढा खर्च होत नाही त्याच्यापेक्षा अतिरिक्त खर्च, दुप्पट खर्च आपण या लाडकी बहीणसारख्या राजकीय शुद्ध योजनांवर खर्च करतो. आणि अशा योजना म्हणजे बूड नसलेल्या भांड्यासारख्या असतात. वरनं नुसतं घालत राहायचं, खालती ते काही थांबत नाही, कारण त्याला बूडच नसतं. आता हे सगळं का आठवायचं आत्ता कारण? याचं कारण असं की सरकार जितकं जबाबदारीने वागतं, सरकार जितकं योग्य प्रकारे आपल्या खर्चाची नियोजन करत असतं, तितक्या चांगल्या प्रकारे आणीबाणीच्या काळामध्ये सरकारला अतिरिक्त खर्च करायला उसंत मिळते. म्हणजे तुम्ही जेव्हा व्यक्तिगत आयुष्यात एखाद्याला म्हणता की तो 4 पैसे हातचे राखून आहे, तो अशी व्यक्ती जेव्हा 4 पैसे हातचे राखून असलेली व्यक्ती जेव्हा काही आर्थिक संकटाला सामोरं जाते, तिच्यावरती जेव्हा आर्थिक संकटं येतात, तेव्हा त्या व्यक्तीकडे आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी काही एक श्रीशिल्लक म्हणतात ती असते.
पण एरवी जेव्हा हातात 4 पैसे खुळखुळत असतानाच एखादी व्यक्ती जर उधळपट्टी करत असेल, व्यसनाधीनतेमध्ये अडकलेली असेल, तर अशा व्यक्तीला जेव्हा आर्थिक आव्हानाचा सामना करावा लागतो त्यावेळेला दुसऱ्याकडे हात पसरण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. इथे हे लागू पडतं. याचं कारण महाराष्ट्र सरकार ज्या वेळेला आर्थिक सुस्थितीमध्ये होतं त्यावेळेला त्यांनी तो एक दौलत जादा राजकीय कारणांसाठी केला आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की राज्याच्या तिजोरीला लागलेलं हे एक भलं मोठं खिंडार, पडलेलं खिंडार भरून कसं काढावं अशी समस्या राज्यासमोर आहे. आणि ही समस्या अशाच पद्धतीनं पुढे चालू राहिली असती तरीही काही वाटलं नसतं, कारण सरकारकडे अमर्याद साधनसंपत्ती असते, अमर्याद ज्याला स्रोत म्हणतात ते स्रोत असतात आणि सरकार अनेक मार्गाने महसूल जमा करत असतं. पण त्यात हा ओला दुष्काळ आपल्यावरती टपकला आणि ज्या पद्धतीनं वासलात लागलेली आहे, ज्या पद्धतीनं विदर्भात मराठवाड्यामध्ये लोकांना हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतं आहे ते अभूतपूर्व आहे. म्हणजे कधीच महाराष्ट्राने असं कधी पाहिलं नव्हतं. महाराष्ट्राने 70च्या दशकामध्ये 80च्या दशकामध्ये कडकडीत दुष्काळ अनुभवलेले आहेत. त्यात मराठवाडा सारखी जो भूमी आहे ही परंपरागत धर्मसंयोगाने सातत्यानं दुष्काळीच राहिलेली आहे. इंग्रजीमध्ये ज्याला रेन शॅडो म्हणतात, म्हणजे पावसाच्या ढगांच्या छायेमधला बराचसा भाग आहे आणि अशा छायेमधल्या भागामध्ये पाऊस कमी पडतो. पण यावेळेला असं काही आकरीत घडलं की इतका पाऊस पडला आहे की तो 4 पट एकंदर वर्षभराचा जो काही पडतो पाऊस त्याच्या 4 ते 5 पट पाऊस या भागामध्ये जास्त पडला आहे. नदी नाले ओहोळ सगळे तुडुंब भरून वाहत आहेत, धरणं वाहत आहेत, पिकं वाहून गेलेली आहेत आणि काही काही ठिकाणी तर अशी वाहून गेलेली आहेत की जमिनीचा पृष्ठभागच खरडून गेलेला आहे. त्याच्या करुण कहाण्या लोकसत्तेने रविवारच्या अंकामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत. 1.5 लाखाची एक गाय असते, जर्सी गाय, अनेकांच्या 15-15, 20-20 गायी वाहून गेलेल्या आहेत, म्हशी वाहून गेलेल्या आहेत, बाकीची काही जनावरं असतात शेळी मेंढ्या त्या वाहून गेलेल्या आहेत. अशा वेळेला हे जे पारंपरिक मदतीचे निकष असतात ते बाजूला ठेवून सरकारने हात सैल करणं आवश्यक असतं. ते अद्याप महाराष्ट्र सरकारला जमतंय असं म्हणता येत नाही. इच्छा नाही आहे का त्यावरती भाष्य करण्याबरोबर नाही, इच्छा असणारच. कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांना मदत केलेली आवडेलच. पण अशा वेळेला की जेव्हा म्हणजे गुजरातसारख्या ठिकाणी जेव्हा पूर येतो किंवा नैसर्गिक संकटं येतात किंवा अन्य कुठल्या राज्यामध्ये सत्तास्नेही राज्यांमध्ये जेव्हा अशी संकटं येतात त्यावेळेला थेट पंतप्रधान अशा ठिकाणी धावून जातात आणि मग मदतीची घोषणा करतात. तसं महाराष्ट्राच्या बाबतीत काही घडलेलं नाही अजून. कदाचित महाराष्ट्र हा सधन आहे किंवा महाराष्ट्राला अशा मदतीची काय गरज आहे असाही दृष्टिकोन त्यामागे असू शकेल. जे काय असेल ते असेल, पण महाराष्ट्राला इतकी मदत गरजेची असताना मिळालेली नाही. एरवीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राने या मदतीची अपेक्षा केलीही नसती, कारण महाराष्ट्राची तिजोरी भरून वाहत होती. विविध योजनांमुळे किंवा लोकप्रिय योजनांमुळे किंवा लोकानुनयी योजनांमुळे सरकार इतका खर्च करत राहिलेला आहे की ही मदतीची तजवीज करण्याची क्षमता राज्य सरकारमध्ये राहिलेली नाही. आणि हा या प्रसंगी अत्यंत धोक्याचा इशारा ठरतो. याचं कारण असं की आगामी अगदी काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या राज्यस्तरीय निवडणुका, त्रिस्तरीय लोकशाहीमध्ये जिल्हा पातळीवरती, शहरांच्या पातळीवरती, महानगरांच्या पातळीवरती अनेक वर्ष राहिलेल्या निवडणुका आहेत. तर अशा निवडणुकांच्या वेळेला एक मोठी मालिका 3 महिन्याची सुरू होत असताना राज्य सरकारला हात आखडता घ्यावा लागत असेल तर ते राजकीयदृष्ट्या शहाणपणाचं नाही. एरवी जो दौलत जादा करण्यासाठी जी एक उसंत हवी होती ती उसंत राज्य सरकारला नाही. याच्यातनं आता तरी धडा घेऊन गेल्या निवडणुकीच्या तोंडावरती अत्यंत ज्याला राबवणं अत्यंत अवघड आहे अशी काही अचाट आश्वासनं दिली गेली. तशी काही अचाट आश्वासनं त्या या निवडणुका होऊ घातल्यात त्या पार्श्वभूमीवर सरकार देणार नाही अशा करायला हवी. आणि मराठवाड्याच्या आणि एकंदरच या पूरग्रस्त जनतेच्या वतीनं
केंद्र सरकारलाही काही हृदयाला पाझर फुटेल, कारण ढगाला पाझर फुटला आहे तो अजून आवरत नाही अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला अतिरिक्त मदत केंद्राकडूनही येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न राज्य सरकारकडून व्हायला हवेत, राज्यातल्या राजकीय पक्षांकडून व्हायला हवेत. आणि ते प्रयत्न करत असताना राजकीय पक्षांनी कधीतरी शहाणपणाचा एखादा धडा या सगळ्यातनं घ्यावा. जेव्हा परिस्थिती बरी असते त्याच वेळेला पैशाची आणि आर्थिक व्यवस्था ही करून ठेवायची असते, कारण कधी निसर्ग चक्र बदलेल ते सांगता येत नाही. आणि ते बदललं की परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी निधी नसणं ही काही भूषणास्पद परिस्थिती महाराष्ट्रासाठी नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये विविध पद्धतीच्या नैसर्गिक आपत्तींसाठी जवळपास 59,000 कोटी रुपये राज्य सरकारला खर्च करावे लागलेले आहेत. ही सगळी खर्चाची तरतूद अर्थातच अर्थसंकल्पामध्ये नसते, कारण नैसर्गिक संकटाची काही तुम्ही कधी येईल कुठे येईल काय अशी अपेक्षा ठेवू शकत नाही, त्याचा काही भाकीत करता येत नाही. तर सांगण्याचा मुद्दा हाच यातला, आणि हा धडा या निमित्तानं तरी राज्य सरकार घेतील. लोकानुनय करायची एकदा सवय लागली की कुठे थांबावं हे कळत नाही. एखादा पक्ष 1,500 रुपयाचं आश्वासन देतो, तो 2,200 रुपयावर न्यायचं म्हणतो. विरोधक 3,000 देऊ अशा पद्धतीनं दौलतजादाची आश्वासनं देतात. आणि बिहारसारख्या निवडणुकांच्या तोंडावरती तिथल्या प्रत्येक महिलेला 10,000 रुपये तिच्या खात्यात दिले जातील त्याची आश्वासनं आणि घोषणा केली जाते. हे आर्थिक शहाणपण आपण मोठ्या प्रमाणावर गमावत चालल्याचं लक्षण आहे. आणि ज्या वेळेला पर्यावरणीय बदल मोठ्या प्रमाणावरती होतात त्यावेळेला आर्थिक शहाणपण दाखवणं, त्याचा स्वीकार करणं, त्याचा आदर करणं हे जास्त गरजेचं आहे. आणि ते जेव्हा होत नाही त्यावेळेला संकट असून समोर असतानासुद्धा आपली तिजोरी रिकामी राहते. हा यातला एक मोठा धडा आहे आणि संबंधित राजकीय पक्ष तो घेतील इतपतच आशा आणि अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो.